इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर शहरातील नेताजी चौक ते लाल चक्की दरम्यान रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारी 39 दुकाने बुधवारी उल्हासनगर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पाडली। महापालिकेच्या या निर्णयात्मक कारवाईमुळे आता रस्ता रुंदीकरणाच्या कामाला वेग येणार आहे। मात्र दुकानदारांना पर्यायी जागा दिली जाणार का, हा प्रश्न कायम असल्याने या मोठ्या कारवाईमुळे दुकानदारांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे। रस्त्यावरील बाधित बांधकामांना योग्य ती नोटीस बजावण्यात आल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले। मात्र नोटीस बजावूनही रस्त्याला अडथळा ठरणारे बांधकाम हटवले जात नसताना बुधवारी पोलीस बंदोबस्तात उल्हासनगर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने बुलडोझरचा वापर केला। आयुक्त अजित शेख यांच्या आदेशावरून सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी व दत्तात्रय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 39 बाधित दुकाने हटवण्यात आली आहेत। या रस्त्यावरील बांधकाम हटविल्याने या महत्त्वाच्या रस्त्याच्या रुंदीकरणातील अडसर दूर झाला असून MMRDAच्या माध्यमातून या रस्त्याचे काम लवकरच सुरू करणार येणार आहे, असे महापालिकेने सांगितले आहे। उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात नेताजी चौक ते हिल्लन पोलीस स्टेशन ते लाल चक्की चौक उल्हासनगर 5 या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम MMRDA मार्फत हाती घेण्यात आलेले आहे। या रस्त्यात जी बांधकामे बाधित होतात त्या बांधकामांना महापालिकेमार्फत रितसर नोटीस बजावणी करण्यात आली होती। तथापि नोटीसचा कालावधी संपून गेल्यानंतर ती जे दुकानदार होते त्यांनी त्यांची दुकानं जी रस्त्याने बाधित होती त्याचा भाग काढून घेतला होता। त्यामुळे आज मान्य आयुक्त मान्य अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशाने पोलीस बंदोबस्त घेऊन जी दुकानं रस्त्याने बाधित होत होती अशी सुमारे 39 दुकाने निष्कासित करण्यात आलेली आहेत आणि ती दुकानं निष्कासित केल्याने आता रस्त्याचे काम चालू होणार आहे।